श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय। श्री गणेशाय नमः। नलके करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहता असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयासी, आपुली व्हावी प्रख्याती, हे नसोची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहान जाती, दृष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची जयांची चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते, यावेळी मंगळवेढ्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझरी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे, अंतरी पटली खून, यती ईश्वरांस पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्तपालका, पापताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष लेयती, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे चरणी, मन जळले तै पोसोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हसत, कुटील जन तया ते, वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चये, मग बसप्पाची कांता, ऐकून आईशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करून, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामींचरणी आसक्त, जनपवदा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतमा दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसले माझारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहबान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमये, पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घी, न करी अनुमान काही, दैव तुझे उदिले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून, त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले,
तेथोनिया निघाले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जाव त्या सत्वर. सुखी करावा संसार दारा पुत्रा पोजिशे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्तानुरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निर्शोन जायते पद रात्रंदिन. प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर सादर होनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति. श्री स्वामी समर्थ.